ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्य ईश्वरम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण हरि ओम नमस्कार सर्वांचं स्वागत। आयतार दिवस आम्ही रामनवमी सेलिब्रेट करून आसताले। प्रभू रामचंद्र आले विशेष करप रामायण तुका सुमार नमुने शिक्षक मेळ्ळे आसत। प्रभू रामचंद्रान आमकां दाखोवन दिला की कशी आमी गृहस्थ जावन आसून वरकेची कशी आमी मर्यादेर आमगेले धर्म म्हणचे कसन पालन करून आमी आमगेले जीवन मुखारसून व्हेल्ले वयतले जीवन अंत्याक कशी आमी आध्यात्मिक लोक वचेत म्हणचे तांणी दाखोवन दिलेले। त्यांची रामनवमी जावन आता हे चैत्र पौर्णिमा दिवस हनुम जयंती येता। इतले आमी रामायण ಬಗ್ಗೆ ऐकता की तांतवर्गेची सुंदरकांड म्हणजे हनुमाला तागेले ऍक्टिव्हिटीज पुरा ऐकूचे मेळटा। हनुमंता वरकेची आमकां दाखोवन दिला कशी म्हळ्यार आमी खंयचे कॉन्शियस जारी आमी भक्ती करता म्हणजे हनुमंताले आमी सगळेच तागेले लायफ हिस्ट्री आमी ऐकूचे गेले रे आणि एक चूर कंडिशन कसने घालना सगळे जीवन तांणी कृष्णाले रामाले सेव करता म्हणजे प्रभू रामचंद्राले सेव करता तितलेंच म्हूण दाखोवन दिलेलें आसा। इतली उदाहरण आसता ताजे बगे आमी ऐकूया आजी। शास्त्रान सांगिल्ले प्रकार हनुमा जयंती वर्षाक 2 वेळा सेलिब्रेट करतात। एक तांगेले अवतार घेतिल्ले दिवस चैत्र पूर्णिमा दिवस अनेक नरक चतुर्दशी समयांत वरकेची म्हणजे तांकां विजय मेळ्ळेले। कशी दुष्ट संहार करताले त्या रावणा तितले तागेले भितर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ते भोर न्हू कशी तांणी प्रत्येकल्याक तांतूची देवाले भक्तांक कश्ट दिवचे भायर सरलेले रामान अवतार घेवन येवन तांकां कशी संहार केल्ले ताका हनुमंतान कितले तांगेले कंप्लीट सरेंडरनेस आनी डेडिकेशन आशिल्लें म्हणजे हाजे निमित्त रामाक आनीक इजी जालें म्हूण शास्त्र सांगता। ताजे घोस्कर वर्षाक 2 वेळाक हनुम जयंती म्हणून आचरण करतात म्हूण सांगता ती। आमकां पुरा जन गोत्तोच हनुमंताले आवसु अंजना आनु केसरी म्हणून हाका दुसरे शास्त्र दुखून दुसरे नमुने वर्णन दिलेलें आसा। ताजे घोस्कर आयच्या दिवसाक आमी रिसेट करता ती रामचरित मानस सुंदरकांड ते आमी रिसेट केल्ले प्रकार हनुमंताक भारी संतोष करता आनी हनुमंताले हनुमंत म्हळ्यार विक्टरी तो तागेले करप आमगेले जिवनारी भारी एक महत्व जावन आमकां सहाय जाता म्हूण सांगतात। सो आमगे स्क्रिप्चर कसं सांगता म्हळ्यार आमी कसलेक हनुम जयंती सेलिब्रेट करता हनुमंताले करप आमकां कसले जावका म्हळ्यार एक सुंदर जावन एक्सप्लेन करून सांगलां। मेन कारण कसं म्हळ्यार आमी जन्म जन्मादून कितले जन्म घेतला आमकां गोतना दुसरे येवन वचून आमी अनेक लक्ष जन्म घेवन प्रति जन्म घेतले त्या वेळाक प्रति येवन गेले त्या वेळाक आमी फेल्यूर जावन आसात। कसं फेल्यूर म्हळ्यार आमी आध्यात्मिक लोक वचचे मोक्ष घेवचे आमी फेल जावन वापस पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याच चक्रांत शिरकून पडता आसा ती। ताजे घोस्कर
आम्ही हनुमान जयंती सेलिब्रेट केलेली. हे एक चक्र दुखून भायर येवचे घुसकर आमकां सहाय करता म्हणून शास्त्र सांगता. इतले आमकां मर्यादा पुरुषोत्तमाले कृप जावका की आमी हनुमंताक आमी प्रार्थना केल्यारी तितले इजी जावन आमकां मेळटा म्हणून सांगता. तो अंजना म्हणटली हनुमंताला आवसू अंजनाद्री पर्वतार बसून भारी व्हडले तपस्या करता पळय ती. इतली तपस्या करता आसतना हाका एक कनेक्टिविटी दिलेलो आसा. म्हळ्यार एकनाथ भावार्थ रामायणांतून ताजें एक एक्सप्लेनेशन दिलेलें आसा. कशी म्हळ्यार केन्ना दशरथाक चेडू दायनी म्हणून ताणें पुत्र कामेश्ट यज्ञ केल्लें तागेल्या गुरून सांगिल्ले प्रकार. आनी ते पुत्र कामेश्ट यज्ञ करून विष्णूक संतुष्ट केले नंतर त्या पायस प्रसाद विष्णूची स्वतः त्या यज्ञ कुंडातून भायर येवन दशरथ महाराजा दिता आनी सांगता तुगेल्या बायल्याक हे वांटी तू केलेले हे यज्ञ इतलें संपन्न जाल्लो आसा, हांव संतुश्ट जाल्लो आसा, हांवाची अवतार घेवन येता म्हणून विष्णून सांगिल्लें. ते महाप्रसाद त्या पायस प्रसादा दुखून सांगिल्लें आसा गरुड एक स्वल्प त्या पायस दुखून तो घेवन उड्डून आयलो थंय. ते उड्डून येता आसतना वायून ताका सपोर्ट केल्लो आसा, ताका बेग येवत तशी. त्या समयाक अंजनाद्री हिलावेर पर्वतावेर बसून तपस्या करता आशिल्ली आनी तिगेल्या हातांत त्या पायसाचे प्रसाद पडटले आनी तिणें स्वीकार केले प्रकार हनुमंताले अवतार जालेलो आसा म्हणून सांगता. ती म्हळ्यार कितले कनेक्टिविटी आसा पळया. हाजे घोस्कर आमगेले हनुमंताक वायुपुत्र म्हणून सांगतात, बजरंग बली म्हणटा ती, केसरी नंदन म्हणटा ती, अंजनी पुत्रा, पवन पुत्रा अशी दुसरे नांवां आपयतात. केसरी म्हळ्यार बृहस्पती पूत म्हळ्यार तितले एक व्हडले साधू संताले घरा दुखून हांगेले अवतार येवन वता. तो रामनवमी आमकां कितले सहाय करता. आमी पुराजन जप करता ती राम नाम. एक दिवस इवन सांगिल्लें आसा म्हळ्यार रामनवमी दिवस एकलो शुद्ध भक्त रामाल भक्त हनुमान चालीस वाचित आशिल्ले. तो राम आयलो खंय. अरे आजी राम नवमी पुराकड मिगेल गुणगान करता आसा ती. तू कशें हनुमान चालीस वाचितास म्हणून मिगेल. तेव्हा तो शुद्ध भक्त म्हणलं खंय, देवा तू म्हळ्यार कमला फुलावरीची एक पारिजाता फुलावरीची सुगंधीत जावन आस, छंद आस, प्रत्येक आस, बट त्या फुल्ला दुखून आमकां ते मधू ते हनी म्हणचे कसं आस पळय. ते काण दिवका जाल्यार एक हनी बी म्हणून जावपाची. ते हनी बी कशी ते काणू तागेले जीवन सर्वस्व म्हळ्यार कितले हनी ते काण घेता की तागेले जीवन तितलेंची डेंजरा वता वय की न्ही. पुरा फुल्ला वचून तो हनी मात्र काण ते येवन ओट्टुकोन दवरता. ते ओट्टुकोन कितले चड ओट्ट करता की तितले डेंजर वाडता वता ताका. ताचे प्रकार तुगेले चंदाई तुगेले भक्ती शक्ती पुराच वय ते आमतसले पतीत जावन आशिल्ले पापिश्ट जावन आशिल्ल्याक वांटी जालो आनी कोणें न्ही हनुमंत. ताजे घोस्कर आमी तागेले गुणगान करता ती तागेले प्रार्थना करता ती की तो तुगेले भक्ती तुगेले आशिर्वाद मुगेल पुसून हांड दितालो
इतके शक्तिशाली जावन आशिल्लो. तुगेले शुद्ध भक्त सर्वेटर हाजेकोसकर आमी तागेले गुणगान करता आसा ती म्हणून सांगले. इवन सगळे रामायणांतू सुंदरकांडा ಬಗ್ಗೆ वाल्मिकीन बरयल्लें आसलें. तें कशें इतलें सुंदर म्हणून सांगल्यार दुसरे दुसरे हातूंत एक्सप्लेन करून सांगला. तांणी सांगता खंय वाल्मिकी आशिल्ल्यान तूं सुंदर म्हळ्यार हनुमान कोणे पण एक्सेप्ट करताले. हनुमंत पळोवच एक मंकडा वरी आसा. बट वाल्मिकी रामायणांत तांणी बरयल्लें आसा ते आशिल्ल्यान तूं सुंदर म्हळ्यार आमगेलो हनुमंत. तेका जाल्याक म्हणून निमगेल त्या वेळाक ते सांगिल्लें आसा. तशें जाल्याक म्हळ्यार हनुमंता सगळे जीवन कशी म्हळ्यार ताणें सदळची सीताराम तांणी युनायट जावं तशी सदळची तो ध्यान करता आसताशिल्लो. ताजेकोसकर तो सुंदर. आनी आनी एक कडेन सांगिल्लें आसा आमी हनुमंताल तोंड पळयल्यार आमकां कळटा. तागेलें हें चीक म्हणचें हें भितून गेल्लें आसा. तागेलें तें चीक भितून गेल्लें आसा. ताजे निमित्त तर कितें आमी सांगता पळया कितली कीचड हांगा चीक भितून गेल्यार हो ताका एक चिंता येस कशें की एक लक्षण म्हणून. तुम्ही कोणा प्रयत्न करूं वचूं नाका ती जाल्यार म्हाजो कलियुगांत तसो काल आयला अशें जाल्यार पुरा प्राधान्य दिता ती. शास्त्र तसं सांगिल्लें ताका. हांगा स्वल्प भितर गेल्यार चांग जाता म्हळ्यार त्या भितर घालचे वरगे रेडी आसात जन न्हय. तें एक वेळार सांगिल्लें आसा कशें म्हळ्यार चेन्नईंत पावस येनी 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 म्हणून कोणाक सांगलें खंय तांकां तुमी 2 बेब्याक हॉडीक करा पावस येता म्हणून. आनी ते 2 बेब्याक हॉडीक केल्ले खंय इतलो पावस आयलो खंय सगळे चेन्नई बुडूनच भायर सरले. त्या वेळा वरगे तांणी मॅसेज घालता आसा खंय म्हळ्यार आतां तांणी ते बेब्याक सोदिता आसा खंय डायवर्स करचे म्हळ्यार असल पुरा कलियुगांतू आमगेलें आलोचन येता. हांगा सांगिल्लें आसा कशें म्हळ्यार हनुमंताल हें चीक म्हणचें भित्तीर आसा तें भितर गेल्लें आसा. ताजे निमित्त तागेलें तें चिंताय दुसरेंची म्हणून वाल्मिकीन बरयल्लें आसा रामायणांत. तें खंयचे खातीर भितून गेलां म्हळ्यार ताका वरके एक ताजे बगे कंप्लीट विस्तार जावन सांगिल्लो आसा. अशें म्हळ्यार तागेलो आवसो अंजनान एक दिवस ताका अशीच तोग्गू सोणू खंयची वचचें आशिल्लें खंय आनी वताना तेणें सांगलें खंय हनुमंताक बरें तुका पट्टा जावन बूक केलें थंय तांबड्याचें फळ आसा तें खा म्हणलें. आनी ती त्या सायड गेली. तो अशें खेळता खेळता हाका पोटा बूक केल्या. पोटा बूक केलो कसं न्हय म्हणून अम्मान सांगिल्लें ताका उदकास येता. तांबडे फळ खावचें सांगलां म्हणून ताणें अशी वयर पळयलें की ते सूर्य पळयत. सूर्याक पळयलें पळय ताका उदकास जालें. अरे अम्मान सांगिल्लें हेंच फळ की न्हय तांबडे आस म्हूण दिसचें चंद दिसता आस म्हूण हेंच अशें पुरो म्हणून हनुमंतू तेंच थंय दुखूनची ताणें लांग मारलो खंय उडलो. उड्डून कितलें चंद कोण सांगलां म्हळ्यार आमगेलें मन कितलें फास्ट जावं पळय ताजे प्रकार कितलें फास्ट तो वता आशिल्लो थंय. दुसरो ग्रह पुरा भिवन गेली घेताली. अरे ह्या कोण म्हळ्यार आनी ग्रह खंय दुखून येता हें म्हळ्यार साधारण ग्रह अशें ना. म्हळ्यार येवची स्पीड पळोवन तांकां कळ्ळें की आतां खंयचे एक व्हडले कंट्री प्रायम मिनिस्टर की प्रेसिडेंट की वता सगळे कशी रोड खाली कोण ताका वाट दिता पळय ताजे प्रकार हें दुसरो सांसान ग्रह पुरो वाट सोडून दिता आसा खंय ताका सुर्याला वचचे. तशी तो सुर्याला वचून सुर्याक धोर न्हय सीधा खावनूच म्हणून घेता. हेंच फळ अशें पुरो म्हणून म्हळ्यार हें पुरो असीमीत आमकां अर्थ करून दिवचें जायना. म्हणजे देवा लिहिला देवाला असा भक्ता लिहिला आमकां अर्थ करून दिवचें भारी कश्ट बट कितलें चिंता आसा पळय हांतू. एक्चुअली त्या दिवस सूर्य ग्रहण जावपाक आशिल्लें खंय ते राहू वर काय येयले अटॅक करून. तो राहू काळो आनी सुर्याक खाली खंय तांबडे फळ म्हणून आनी खंय राहू आयले खंय अटॅक करून. ताण म्हणलें हें कशें की काळें फळ अशें पुरो म्हणून ताका वरकें खालें. दोग जाणां पोटा भितर घाले. आतां पुरा कडेन अंधकार काळोख काळोख पुरा देवी देवताक मातून जालें हें कसन करून जाता काळखांत म्हणून तांणी पुराय जाण वचून तांगेले बॉस इंद्राले गेले.
इंद्राला वचून सांगलें की आतां पुरा काळोख मू कसो करचें मू तांकां तें मेसेज मेळटा आनी कोणाने हागेलें काम हें म्हणून इंद्र कोप तो इंद्र फर्स्ट तागेले हस्त्याक पेटयत खंय हस्तेक तो पेटयत खंय हस्त्याक पेटयले त्या वेळाक तो हें 2 फल काम जालें हें आनीक कसो की व्हड फल येता आसपून आकोरके खांबया म्हूण भायर सरलो इमिडिएटली तें हस्ती इंद्राला येवन सांगलें इंद्रान कडेन तागेले वज्र घेवन काण हांगा मारली थंय हांगा मारली कुडले ते चीक भितून घेवन ते भितर गेले आनी तो अनकॉन्शियस जावन तो पडलो त्या वेळाक तागेले आन कोण वायू ताका मेसेज वता थंय हांवें अशें केलें म्हूण ते वायून लेखलें थंय तुमकां इतलो पुरा अहंकार आसता जाल्यार तुमकां बुद्धी शिकयता म्हणला आनी हांव वायू दिल्यार न्हू तुमी पुरा जिवंत आसता ती ताणें पुरा वायू धरून घेवन सोडलेलें ना त्या समयान तो पुरा देवी देवताक उसर काडूंक जाय नासली भारी कश्ट जाले आनी पुराय जाण ओटकून ब्रह्मालय गेलीं ब्रह्मालय गेले कण करचें म्हूण निंदिलेरी ब्रह्म म्हणलें की अयो वायूक कोप आयला हांवें आतां आमी कसो करूं जायना आतां कसो आसल्यार वायूक संतुश्ट करचें आमी प्रयत्न करुया वचा म्हूण पुराय जाण उठकून आयले उठकून आयले त्या वेळाक वायू लागी म्हणलें खंय आमगेली चूक जाल्ली आसा म्हणून त्या वेळाक वायू म्हणलें खंय अशें कसो आसता तुमकां मिगेले कृप दावका म्हूण आसल्यार तुमी पुरा जनान मिगेल पुत्ताक हनुमंताक तुमी आशिर्वाद करता आशिर्वाद मागीर एक एकल्यान एक वर दिला खंय ताका तितलें इवन ते सांगलें कशें म्हळ्यार इंद्रान त्या समयान ताका वर दिलेलें आसा खंय कसं ना म्हळ्यार आज दुखून मिगेलो वज्र वर्ग तुगेले वर काम करना म्हळ्यार तसो एक गुण आनी कोणें ताका मारचें का जायना तितले शक्तिशाली आसता ताजे घोस्कर हनुमंत म्हळ्यार तितली शक्ती तांकां पर्वत पर्वत बोनहोर येता पळोवचें वानर सेना प्रती देवी देवतान भिवन वायू दुखून भिवन तांणी एक एकल्यान असल वर दिल्लो आसा म्हूण ताजे बद्दल एक्सप्लेन करून सांगिल्लें आसा इंद्रान स्वता तसो एक वर दिल्लें सांगलां की आज दुखून मिगेलो वज्र वर्गे तुगेले वयर काम करना तशी तांणी पुरा वर दिले निमित्त ताका तितले शक्ती आयला आसा म्हूण आमकां पुराय जाणांक तसो सीताल अपहरण जाली कुडले जटायूले मेसेज मेळ्ळी कुडले तांणी पुरा वट्ट जाता ती वट्ट जाले त्या वेळाक समुद्रा सायडार आब्बून एकल्यान एकल्यान निमगीत आसा ती आतां कोण हे समुद्र पार करून वचचें जाता एकलो म्हणटा हांव 100 मैल वचचें साध्य आसा आनी एकलो 200 मैल एक एक सांगता आसा खंय बट कोणाकची धैर्य ना आसलें त्या वेळाक कोणके एकल्यान पळयलें खंय जांबवान ओ जांबवान तूं हांगा आसतना आमकां कसो मागता म्हणून इतलो सिनियर तुका इतली शक्ती आसा तुगेले बगे कोणा गोतना तेन्ना विष्णून वामन अवतार घेवन आयले त्या वेळाक ताण 3 हेज्जे दवरून कशी 2 हेज्जे भितर सगळे ब्रह्मांड कवर केले तसर 2 हेज्जेक तूं 21 टायम तूं सुत्त घालालो कितलो शक्तिशाली आसा तूं तूंच हें सेव करचें करेक्ट म्हणटालें गुणगान करून ताका आपयलें जांबवान म्हणलें ना वय तुमी पुराय जाणांक सांगिल्ली चुकी म्हूण हांव सांगना बट हांव आतां मंतार जाला हांव उड्डून वचचें पुरो बट वापस येता म्हूण सांगूं जायना तितलो हांव मंतार जाल्लो आसा बट त्या वेळार आनी कोण आसा म्हूण अशें पळयता आसतना हनुमान म्हाका तो बसला आमगेले मध्य ह्यो आसा म्हणून ते हनुमंताक उडगास करताच खंय तो आनी इनवॉक केलें तागेले कितली एबिलिटी आसा म्हणून म्हळ्यार हांगकोरकेची एक कर्स आसता पुरो गोत्त आसता तें हनुमंता पुरो एक कर्स आसा तसो ना म्हळ्यार तितले पसून तुमी इनवॉक करनात की ते एबिलिटी तितले पसून तांणी सायलेंट जावन आसता ती म्हणून ताका कारण आमकां गोत्त आसा हनुमंत पुरो इतले शक्तिशाली जावन आसतना
एक एक वेळाक साधू संत पुरा बैसून तपस्सानी करताना तांकां घेवन म्हळ्यार पर्वत उबरताल्याक असल साधू संताक आनी घेवन वयली हारसीत आशिल्ले खंय कारण तांकां मजा बट ह्या साधू संताक गायत्री मंत्र करताना उदका भितर दुखून पांय तांडूचे नाका तें करचें आशिल्लें कितले म्हळ्यार वानर वानर न्हय स्वताच्या निमित्ताने शाप गेले काही तुमगेले कितले शक्ती असल्या वरकेची त्यातनं कोणा कोणी इन्वोक करनात की ते बसून तुम्ही ते सायलेंट जावन आसता ती म्हणून ताजे बसकर आमी हनुमान चालीसा म्हणून वाजूचे ते आमकां इन्वोक करता तें तशीच जांबाबान तागेले इन्वोक करता आशिल्ली एबिलिटी कितले तागेले शक्ती आसा म्हणचे इन्वोक करता आशिल्ले ते प्रकार हनुमान होड जाता होड जाता होड जाता होड जाता वता ते म्हळ्यार प्रत्येक कडेन शिकोवचें थांग वरकेची सिकेल असं कशी म्हळ्यार जांबाबान कॅपेबल जावन आसल्या वरकेची ताणें दुसऱ्या हातूंत त्या क्वॉलिटी सोदिल्लो आसा म्हूण सांगतात आमी वरके तशींची आमी भक्तींत वयर आयिल्ले प्रकार दुसऱ्या वरकेची आमी वयर येवचेक आमी सहाय करता आमी एक चांग भजन सांगताले म्हूण आमी सांगता बशें न्हय दुसऱ्या हातूंत क्वालिटी पळोवन तांकां सपोर्ट करून तांकां कशी म्हळ्यार आज वरकेची कॉर्पोरेट लेवलांत आमी पळोवचे गेल्यार कोण बेस्ट बॉस म्हळ्यार कितले ताणे लिडराक प्रोड्यूस केला म्हळ्यार ताजे प्रकार तो एक बेस्ट बॉस म्हणून तशीच हांगा जांबाबान दाखोवन दिला आसा ताका शक्ती आसल्या वरकेची ताणें दुसऱ्या हातूंत ते एबिलिटी पळोवन ताका एनकरेज करून ते सेव करची तशी म्हळ्यार आमी सगळे रामायणांत जांबाबाना गुणगान केलें चड आयकनात आमी बेगीन बट हनुमंतू जांबाबान केलें प्रति क्षण उडकास दवरले तशें पळयात तें एक गुण म्हळ्यार आमी कशी म्हळ्यार 100 मेटल चडली पळय तोकूच विसरता ती आज आमी इंग्लिशान चंद कोण उलोवचें पुरो वय की न्हय एका क्लासान तूं की LKG की आमी ABCD वाजयन जाल्यार त्या वाजूचे भरोसे जाता आशिल्ले काय ताचे प्रकार भक्तींत वरके तशींची आमकां कितले जण सहाय करता ती तांकां पुरो विसरचे न्हय आमी तशी जांबाबान आमकां दाखोवन दिलेलो आसा तशी हनुमान रेडी जालो खंय म्हणलें खंय आतां जांबाबान कृपेन तूं हांव रेडी जालेलो आसा तेवे कशी म्हळ्यार रामा नाम घेवन एक राम नाम घेवन त्यातनं भौतीक भवसागर आमी पार करूं येता म्हूण सांगता की राम नाम घेवन एक लंका हे समुद्र पार करूं जायना म्हणून सांगता खंय आनी उडता म्हणटाना तो अशी भुंयेक वत्तेल कुटल्या की दोग गेले काय ते सगळ्याचे अर्थ म्हणजे ट्रॅम्बल जावन गेले म्हळ्यार तितले शक्तिशाली म्हळ्यार हांगा वपास कसं सांगचें कसं म्हळ्यार आनी एक हायलायट केलें कसं म्हळ्यार हें साध्य जाता केन्ना म्हळ्यार हांव देवालें नाम घेतल्या मात्र म्हणचें राम नाम घेतिल्ले निमित्त हें साध्य जाता म्हणचें म्हाका धांवपा जाय तितलें उदाहरण मेळ्ळेलें आसा आमकां इवन रामान वरकेची की पळयल की कशी प्रत्येक वानरान माती फात्तोर पुरो हाण ताजेर रामाक नांव सांगून ताणें उडयले प्रकार ते कशी समुद्रा वयर राबता आशिल्ली की अशी रामान एक फातोर घेवन ताण प्रयत्न केलो की उडोवचें ताण अशी उडयली पळय ते फातोर सिधे उदका भितर पडले म्हळ्यार हांगा वरकी कसं सांगचें येता म्हळ्यार देवान आमगेले हात सोडले म्हळ्यार आनी कोणें हात आमकां म्हणचें सो ताकाची आमकां उद्धार जावपा जाल्यार आमकां रक्षण जावपा जाल्यार कलियुगांत नामस्मरण करता रामनाम ध्यान तेंची आमकां धन म्हणचें वय की न्हय धांवपा जाय तितलें भजन आसा ताजे बद्दल सांगचें तशी लंका वता खंय लंका गेली कुठले द्वारपाळक जावन आसता लंकिणी आसता ती डोर किपर ती ताका राप करून 1000 प्रश्न विचारता तूं कोण तें हें म्हणून ताका कोप येता खंय एक काण स्लॅप करता तो रप्प म्हणून त्या वेळाक लंकिणीक ज्ञानच येता खंय तिका एक बेनिडिक्शन आशिल्लें खंय खंय पसून वानराला एक स्लॅप मेळना की ते पसून तिका एक तिगेले बामणाले म्हळ्यार तिगेले बामणो राक्षस तागेले सेव करचे चुकना तिका म्हण तिका एक बेनिडिक्शन आशिल्लें
त्या वेळाक इमिडिएटली तिका ज्ञान जातालें तें अब्बा आज मिगेलें जीवन मुक्ती जालें. म्हळ्यार महात्माकांनी सांगले प्रकार एक सायड मारले पुरो आनी एक सायड दिवचे रेडी आशिल्ले म्हळ्यार त्या भावान ती आशिल्ली ती पेट्ट पडली कुडले म्हळ्यार पळया केन्ना देवाक भक्ताले आमकां कसं एक परीक्षा ती कित्याक पुरो आमकां कृत म्हूण लेखून घेवका म्हूण प्रसाद म्हूण घेवका म्हूण इवन ती राक्षसी जावन आसल्या वरकीची आमकां दाखोवन दिता आसता. सो थंय तीन कडेन एलिवेशन सांगिल्लें आसा. एक लंकिणीक दोनीचे लंकाक तिन्नीचे लास्ट रावणाक हनुमंतान पांय दवरले त्या तिन्नीची एलिवेशन जावका म्हूण थंय आशिल्लें म्हणून प्रभू रामचंद्रान ताका पेटयल्लें म्हूण सांगतात. कडेरी त्या लंकांत वचून पुरा राक्षस जाले हें थंय हनुमंत पळयत की थंय एक तुळसी झाड आशिल्लें ताणें लेखलें की हांगा तुळसी झाड तुळसी झाडां उद्दां घालता कोण जावं कळना ते कोण तुळसी झाडां उद्दां घालता कोण ते तुळसीक पूज पाठ करता म्हूण सोदूचे गेले त्या वेळार ताका कळ्ळें की विभीषण हें करता आसता म्हळ्यार हांगा एक सुंदर आमकां एक शिक्षण मेळटा आसा कशी म्हळ्यार आमी श्रीलंकांत लंकांत रावणाला जागेंत आसल्या वरकेची आमी तुळस दवरून गेलो ताका पूज करले रे म्हळ्यार तुळसी खाली एक तुळसीक आमी खाली दोळ्यान पळयले वरके ताजे इतली एक लाभ आसा महत्व असो म्हणटात उद्दां घालचे सोडा तुळसी देवा पांयमळा घालचे हे स्विकार करचे प्रत्येक एक ताजे एक बारी व्हडलें महत्व आसा. ह्यो लंकांत रावण राक्षस मध्य आसून वरकेची तुळस दवरून घेतला म्हळ्यार तो वृंदावनांत आशिल्लो अयोध्यांत आशिल्लो त्यांची अयोध्यांत आसून कैके मंतराल संग कोरून ती लंका कोरून बसले आमगेर हातांत आसता आमी देवस्थानां लागीं आसून देवस्थानां वचना ती देवस्थानां कसं सेव करना ती म्हळ्यार आमी तशी देवस्थानां लागीं आसून वरकेची लंकांत आशिल्ली वरी रावणाला हांत आशिल्ली वरी राक्षसा मध्य आशिल्ली वरी न्हय आमी लंकांत आसून वरकेची देवा नामस्मरण करून अशी भक्ती करून आसल्यार अयोध्या आमी थंय सृश्टी करूं येता म्हणचें हांगा दाखोवन दिलेलें आसा. तशी हनुमंत मुखारसून वता मुखारसून गेल्ले कुडले कितले चंद कोण सांगिल्लें आसता म्हळ्यार एक्चुअली तो सक्सेस जालो एकच लांग मारून सीदा लंका येवन सक्सेस जालो आनी ताणें सीताक सोदिल्ली खंय सोदूं तिका म्हणून त्या वेळाक हनुमंताक बघ कशी म्हळ्यार हनुमंत सुंदर जावन आशिल्लो वाल्मिकी रामायणान बरयल्लो आसा तो शक्तिशाली जावन आशिल्लो आनी तो बुद्धिवंत वर्ग जावन आशिल्लो तो केन्ना थंय पावलो की तागेलें सक्सेस जाल्लें एक्चुअली सक्सेस जालें पूण आमी विसरतात एक्चुअली कसन करता म्हणून बट हागे सक्सेस जाल्या वरकेची तो इमिडिएटली सीता यात्रा वचून केलो सगळे एक दिवस ताणें तिका सोदून तिका पळयले नंतर वरकेची तो खाली बसून आशिल्लो ती कसन करता कशें आसा म्हणचें म्हळ्यार इतलें चंद कोण सांगिल्लें आसता रामायणान तो हनुमंतान सीता वचून सांगत आशिल्लें पळय हांव उड्डून आयिल्लो आसा म्हगेलो सक्सेस हांव इतलो व्हडलो तशी म्हणून बट ताण वेट केलेलो आसा तशी आमकां वरकेची आनी सक्सेस जावन जाल्ले रे आमगेल्यान तो पेशन्स म्हणचें आसता कशें जालें म्हळ्यार सक्सेस म्हणचें अनलिमिटेड खंय पसून आमी रामाक कृष्णाक परमात्माक आमी संतुश्ट करचें काम कितलें सेव मेळटा की ते करतलोच का एक कोरून जाल्ली कुडे हें सक्सेस म्हूण लेखून बसचें नज मनशेक हांगा हनुमंतान दाखोवन दिवचें थंय वचून इमिडिएटली ताण सीता मुखार वचून तिगेर येता रापून सांगीत आशिल्लें की हांव म्हळ्यार सक्सेस जाल्लो आसा हांव पळय कितलें ग्रेट पळय म्हणून बट हांगा कितलें चंद कोण सांगलां म्हळ्यार हनुमंताक गोत्त आसा खंय सीताक एक वेळाक दोळ्या मुखांतर तिका अन्याय जालेलो आसा ताचे निमित्त वापास तो येद्रा वचचें रेडी जावन आशिल्लो तो वयरी पयसून
रामा नाम ध्यान करता म्हळे सीताक दोळे एदराक अन्याय जाला काना दुखून अन्याय जायनी म्हणून तो राम नाम भारी चंद पण ध्यान करता इतकं दुःखार असेल सीताक त्या रामनाम ऐकून 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 तिला आनंद म्हणजे क्षण भितेरी हजार वांट्यानं वाढली काही इतकं दुःखार असेल ती विसरली खंय असं म्हणून इमिडिएटली तिने प्रार्थना केली काही तू कोणे असो कला मग ती ಗೊತ್ತೊಸ್ತಿ ರಾವಣ ಹಂತಸ ರಾಕ್ಷಸ ಹಂತಸ ತಿಳಿ ಮಗ್ಲಿಕೆ ते रब्बोन कोणे असं तू मेल्या रायो प्रभू रामचंद्र नाव इतकं सुंदर नाम घेतास तू म्हणली कुडले एदर कुडले सीतान तिका सीतान तक निमगिल काही तू कोण म्हणून म्हणजे कितले सुंदर जावन वर्णन असं पळय हनुमंत म्हणलं काही हा एक वीकेस्ट इनसिग्निफिकंट सर्वंट प्रभू रामचंद्राला म्हणजे हक्कोरकेचे एक्सप्लेनेशन दिलं असं हनुमंतान पट्टी सांगला हव्या म्हणून तो स्ट्रॉंगेस्ट होय की नाही पुराजन सोडून तका ते सेव मेळ्ळा असं थंय नुकून ताण लांग घाल लांग आयिल्लें असं बट ताण सांगिला वीकेस्ट इनसिग्निफिकंट सर्वंट म्हणून सांगले ते खंयचे खातीर ताण तशी सांगल्या म्हणून एक्सप्लेन केला असं एक हांव इतलें वीकेस्ट इनसिग्निफिकंट सर्वंटान तुगेल्या येवका जाल्यार आता आनी स्ट्रॉंग आशिल्ले पुरो आयले रे तुका हांगा दुखून व्हरचें कांय कश्ट जायना म्हणचें मेसेज पावोवचे घोस्कर ताण तशी सांगिला म्हणून पळया कितलें सुंदर पळया हें पुरा तशी तिगेले मना भितर आशिल्लें दुख्ख पुरा भंय पुरा दूर जाता गेलें आणि ती निमगील खंय प्रभू रामचंद्र कशें असं म्हणलें खंय आता हनुमंता कश्ट आयले ना प्रभू रामचंद्र खुशीर असं म्हणून सांगले रे अरे सीत कसं लागताली हांव नाशी तो खुशीर असो ना दुःखार असं म्हणून सांगले रे तेवे समजायना हनुमंतान म्हणली खंय तुगेले विरहान ताणें मुद्दी दिवन पेटयल्लो आसत म्हणून दाखयलें खंय तदनंतर तिका विश्वासाने वाढल्या म्हणून सांगतात एक मंकणाने इतकं पुरा कोरेत भक्ती कोरेत तांकां शक्ती मेळटा म्हळ्यार आमकां एक मनुष्य जन्म मेळ्ळो आम्ही हे मनुष्य जन्म सार्थक करणे पदलेरी आणि तोवे सांगता असा विकेस्ट इग्निसिग्निफिकंट म्हणून म्हळ्यार कितलो हंबल जावन तो सांगता असं आम्ही वरकेची हंबल जावन आसलेली आम्ही वरकेची केन्नाची इनसिग्निफिकंट सर्वंट म्हणून लेखलेरी आमकां हनुमंताले रामचंद्राले कृष्णाले भक्ती शक्ती युक्ती प्रति एक आमकां मेळटा म्हणचे म्हळ्यार हनुमंतान दाखोवन दिलेलें आसा हनुमान चरित्र कशी म्हळ्यार आमकां दाखोवन दिता खंयचेय चॅलेंज आमी ओवरकम करूं म्हणचे तदनंतर हनुमंताल एक एक लील पुरा आमी आयकुचे गेले कितले सुंदर सुंदर जावन आसा होय की न्ही युद्ध जावन वापस येता ती वापस येयले त्या वेळाक रामान पुराजनाक गिफ्ट दिलें ते व्हड गिफ्ट जाल्यार म्हळ्यार तुमी पुरा वानर सेना इतकें पुरा म्हाका सहाय केल्लो आसा म्हणून भांगराचे व्हड वज्र भांगर पुरा लेखना तशी दिली त्या वेळाक विभीषणाने एक वज्राचे नेकलेस घेवन येवन प्रभू रामचंद्राक सांगितलें प्रभू रामचंद्रा हे तू स्वीकार कर का आमगे सान गिफ्ट तुका दिता असं म्हणले कुडले रामचंद्र म्हणले म्हाका नाका तू सीताक दी म्हणले ताणें सीताक दिलें खंय सीताक दिले नंतर सीत म्हणले खंय हे म्हाका नाका हे हांव कोणाक एक दिवका म्हण असं कोण आमगेले शुद्ध भक्त आसत कोण आमकां प्रभू रामचंद्राक आनी म्हाका वट्ट करूं प्रयत्न केलेलो आसा हांव तांकां दिवका म्हण आसत म्हणले कून तीण काण हनुमंताक दिलें हनुमंताक घाली कुडले हनुमंतान ते इवन कुडको कोण उडयले खंय ताणें
पुराय जाणां निमगेल तू कसं अशी केल्लें तिण कोणाक तीन अशी तुका दिलेलें आसा तुवें ते स्वीकार करता आशिल्लें बट तू कसले स्वीकार कर न्ही म्हूण निमगेलें तो म्हणलें खंय खंयचे हाजे वरी राम ना म्हूण आसलें रे म्हाका तें प्रयोजन ना हाजे वरी म्हाका रामाल कसं न्ही दिसता ना आशिल्लें म्हणलें की त्या वेळार विभीषण थंय आशिल्लो ताण निमगेल खंय आतां तुगेले देहान तूं प्रत्येक राम आसल्या म्हळ्यार तो होई म्हगेल्या श्वासांत राम आस म्हगेल्या हृदयांत आस म्हगेल्या आत्मांत आस म्हणलें कळ्ळें विभीषण म्हणलें तशें आसल्यार धाकटे आमकां पळोवका म्हणलें फुडलें ताणें हृदयाची अशी भित्तून काडली फुडलें भितेरी सीतारामाक पळयलें दाखयलें म्हूण आसा म्हळ्यार भक्ती पळया तें पळयले नंतर रामाक भारी एक खुशी जाता कसलो भक्त यो रामान निमगेल खंय तूं असलो भक्त म्हूण आशिल्ले नंतर कसन वर जावका म्हूण निमगी म्हणलें कुडलें हनुमंत म्हणलें म्हाका तुगेले चरण कमलांत तूं एक जाग दी सांग एक जाग दी म्हणलें कुडलें राम म्हणटा तेन्ना तूं म्हाका तुगेल्या हृदयान दवर घेतला की तूं वरकीत सदा म्हगेल्या हृदयांत आसता आनी कसन वर जावका म्हणल्याक हनुमंत म्हणलें खंय म्हगेले खंय आसूं तुगेले गुणगान जावचें आसल्यार म्हाका थंय आशीत असलें एक वर दी रामायण गुणगान जाता आसा म्हूण आसल्यार म्हाका तसले जागेंत आशी तशी म्हाका ब्लेसिंग्स दी बेनेडिक्शन्स दी म्हूण सांगता त्या वेळार रामान म्हणलें खंय तुगेले गुणगान वरकें जाता आसता पळय थंय हांव वरकें आसता तशी आज आमी हनुमान जयंती दिवसू हनुमानाल गुणगान आमी करता आसा ती आयकता आसा ती प्रभू रामचंद्र येवन अशें पुरो तदनंतर आमी पळयलें आसा तेन्ना सीतान सिंदूर लावन घेवन स्वल्प सिंदूर लावन घेवन हनुमंता येद रायले त्या वेळाक हनुमंत निमगिता कशें तूं लावन घेवचें म्हणून ती म्हणली की हें लावन घेतिल्या निमित्त आमगेले रामचंद्राक भारी संतुश्ट जाता भायर गेले पळय तो सगळे आंगा पुरा लावन घेवन आयला आसलो सगळे सभान ताका पळोवन हांसता आशिल्ले कसलो पिसयो कसलो शिकोवन घेवन आयला म्हणून त्या वेळार प्रभू रामचंद्रान निमगेल ताका हें कसन वेस तुगेलो कसले तूं अशें आयला म्हणल्याक तो म्हणटा सीता मातान पळय तिगेले नीट लाग सिंदूर लावन घेतला जाल्यार निमगेल्याक प्रभू रामचंद्राक संतुश्ट जाता म्हणून तिणें तितकें लावन घेवन तूं संतुश्ट जाता म्हण आसलें हांव सगळे आंगा लावन घेतले तूं कितकें संतुश्ट जावचें पुरो म्हणून तेले करून घेवन हांव लावन घेतला जन म्हगेल्यार हास्य पुरो म्हाका तांचो कसो फरक पडना म्हळ्यार प्रत्येक कडेन आमकां शिकचें म्हणटा कशें आमी आमगेले आउटर हें दाखोवचें न्ही आमगेले हृदय भितर आमगेली भक्ती कितलो आसा देवा वयर तशी दुसरे हांव तूं लिहिलें तूं पुरा कडेन दाखोवन दिता आसा इवन रामना आमगेले हनुमान चालिसान तूं भूत पिशाच निकट नहीं आवे म्हळ्यार इवन हनुमान चालीस आमी सांगले री भूत प्रेत पिशाच लग्या ना रोग गीग लग्या ना म्हणून ताका संजीवनी पर्वत हाडू सांगितलं ताका आमकां गोतोस म्हळ्यार तागेल्या प्रत्येक हनुमंता लेगीत तो एक विक्टर इवन त्रेतायुग जालें पळय द्वापर युगांत ताणें कसन केला म्हळ्यार कसनय कर न्ही ताण आली अर्जुन रथारी त्या फ्लॅगा वयर बैसून घेवन तेंचे पुरो जालें की विक्टरी मेळचें वन ऑफ द रिजन म्हणून आनी तो थंय आसून भिमाक तागेली एबिलिटी इनवोक करता आशिल्लो म्हणून पळय लिनेज कशी कंटिन्यू जावं वता असो म्हणून ताका जांबवनान केल्लें ताण हांगा भिमाक केल्लें म्हणून तशी ताका संजीविनी म्हळ्यार आमी आयकलें तें घोर युद्ध जाता आसतना रावणाल पूत इंद्रजीत असले एक वेपन सोडता आनी लक्ष्मण अनकॉन्शियस जावन पडटा त्या वेळार सांगतात ताका तूं वचून संजीविनी बुती हाडटा सुमेरू पर्वताचो करून म्हणल्याक तो भायर सरता बट थंय गेले नंतर ताका तें खंयचे म्हणून गत ना ताका संजीविनी बुटी म्हणजे खंयचे म्हणून गत ना पुरा काड पळयल्यार रूख झाड असं कसं करचें म्हणून कळनाशी तागेले बुद्धिवंती घेवन
कशी कोण राम लक्ष्मण म्हणजे कोणाक कष्ट जावचे नाही म्हणून सगळे पर्वत तो हातार करून गेले पळय आणि किती पुरो आमकां शिकचें मेळटा म्हळ्यार कॉन्शियस कशें आसता म्हळ्यार देवाला शक्ती भक्ती कशी करता म्हणचे तशी सांगितलं असं इवन राम आणि हनुमंता मध्ये जाल्यार लील केला असं म्हळ्यार पुरो जाल्या नंतर एक वेळाक हनुमंत आदाळ येवन सांगता काय म्हाका ಸ್ವಲ್ಪ ते हायर स्टडीज करता म्हणून मन येता असं अरे ताका माती गुंजी सुटले हें कसं मरे ऑल द सडन असल पुरो आलोचन येता तुका हायर स्टडीज करता म्हळ्यार वेद पुरो कोण शिकयता म्हळ्यार सांगता ते सूर्यदेव म्हाका शिकयता म्हणून सांगता सूर्यदेवा ಒಟ್ಟು ಸಿಕ್ಕ जाल्यार सूर्य गुंत आसता कितले फास्ट गुंत म्हळ्यार 16,000 मायल्स पर सेकंड खंय सूर्यान धांवचें तागेलो ಒಟ್ಟು ಸಿಕ್ಕ जाल्यार हांव धांवता आसता मग ताकवरके रेडी आसता कड़े पळोवचें गेल्यार थंय वेकेन्सी ना म्हणली थंय कड़े पळोवचें गेल्यार त्या सूर्या रथ तूं 60,000 ऑलरेडी स्टुडंट आसा ती तुका बसचे जाग ना म्हळ्यार प्रत्येकाक रेडी आसता म्हाका बसता म्हणना आता गुंता गुंता शिकता म्हणून आणि प्रति एक विषय सूर्यान सांगितलं प्रत्येक ग्रास्प कोर इमिडिएटली शिकला असं म्हणून तशी ते शिकल खुशी न्हू सूर्यान ताका एक हेल्प निमगेल तें तसं ना म्हळ्यार मुगेल पुत्ताक हेल्प करता म्हणून सूर्याक पुत कोण कोण आसा सूर्याक पुत्तान एकलो सुग्रीव शनि वरके सूर्या पोतू यमराज वरके सूर्या पोतू तांतू एकलो पोतू सुग्रीव तो म्हणके सुग्रीव ते राज्य चलयता मरे बट तो स्वल्प मंद बुद्धी तू ताका मिनिस्टर जावन वच म्हणून सांगलें आमी कोणे हाक रेडी आसता आशिल्ले हांव इतले इंटेलिजंट तू तो मंद बुद्धी आसा तागे मिनिस्टर जावन काम करी म्हणटा न्हू एक्चुअली ताण मिगेल मिनिस्टर जावन काम करता बट हांवें गुरू सांगिल्लें म्हणलें मी तर दायित्व म्हणून काम करता आशिल्लें तशी सुग्रीव ಒಟ್ಟು सेव करता आसतना एक दिवस राम लक्ष्मण थंय येता ते सुग्रीवान इमिडिएटली एक आसन करून रामाक बसकरले ते आनी लक्ष्मणाक बसकरचे वसणी ते हनुमंतान पळयलें ताण थंय लागीं आशिल्ले चंदना रूप अशी काडून टाक टाक म्हणून दोन कुडके काडले आनी थंय दिवन लक्ष्मणाक बैस म्हळ्यार सांगिल्लें आसत इमिडिएटली रामान रेकग्नायज केलें की हो फर्स्ट क्लास डिवोटी हो म्हळ्यार देवाक प्रभू पसंद जावका म्हणचे तांकां अर्थ जाता सांगून करची न्ही ताजे निमित्त तूं मिगेल भक्त जावचे लायक आस तूं म्हणून सांगलें ताजे प्रकार एक दिवस हनुमंत भिक्षुक संन्यासी जावन रामा मुखार वतले राम आनी लक्ष्मण आशिल्ले त्या वेळार तांगेले मुखार गेले कुडले ब्रह्मान हनुमंताक एक वेळाक वज्राचे हार दिवन आशिल्ले आनी ते दिल्ले त्या वेळार ताका सांगिल्लें आशिल्लें कशें म्हळ्यार तुगेले गड आशिल्ले हे हिराका माल आसा पळय पुराय जाणांक दिसना ते कोण पळयत पळय तोच प्रभू तुगेलो त्या वेळाक यो संन्यासी भिक्षुकाला रूपारी भीक मागचे गेले ते रामाले राम आणि लक्ष्मण आशिल्ले ते रामान म्हणलें की अरे तुगेले गळ्याक इतले व्हडले हिराका हार आस आनी तूं भिक्षा मागता आस मरे कसं हें म्हणल्याक हनुमंताक ज्ञान येता की ब्रह्मान सांगिल्लें अरे हांवच मुगेल प्रभू अशें पुरो कडेन त्या समयान तूं हनुमंतान निमगेल खंय रामाक तुका दिसतास वे म्हळ्यार वय कडेन हनुमंतान लक्ष्मणान निमगेल खंय तुका दिसतास वे मुगेल गळ्यान तूं ना म्हाका तशें दिसता ना म्हळ्यार इमिडिएटली ताका अर्थ जाल्ले हेच मुगेल प्रभू हांव जीवन पर्यंत आसा प्रभू सेव करता म्हणून आनी इमिडिएटली डिसायड कर न्हू
प्रभू रामचंद्राला दास जावन आसता म्हूण आणि कसलीय कंडिशन ना अशी प्रभू रामचंद्राला संतुष्टी घोस्कर तांणी सेव करून घेवन आयला सर म्हणून तशी सांगितलं सर. हनुमंतान वरकेची आमकां गोतूस कशी लंकाक उज्ज लायलो, कसल्याक लायल्या, कसल्याक ताणें पाप म्हळ्यार दुसरे म्हण प्रश्न विचारता जन हनुमंतान अशी कसल्याक केल्लें लंकांत कितली इनोसेंट जन पुरा मरली म्हळ्यार ते पुरो प्रश्न निमगेले त्या वेळाक थंय वाल्मिकी रामायणांतू ताजें इतलें चंद करून एक्सप्लेनेशन दिलेलें आसा. आता रामान रावणाक मारला संहार केल्लो आसा बट हाका पुरा कारण हनुमंतू म्हणजे हनुमंतान थंय रामान येवन युद्ध करचे फुडेंची अर्ध लंका अर्धशे चड लंक लासून घालना. लंकेशू बैसून घेवन आसा ताका पुरा मिलिटरी मिनिस्टर पुरा बैसून आसा ती तेंकां कश्याच कथांनी पुरा जनान बसिल्ले त्या वेळाक ते वानर भितर वता खंय भितर गेले त्या वेळाक ताणें निमगेलें तूं कोण म्हणून ताणें म्हणलें की हांव रामाले भक्तू रामाल दासू म्हणलें ताका कोरके आनी एक चंद उदाहरण दिल्लें आसा. केन्ना होच हनुमंतू सुग्रीवाल मिनिस्टर जावन आसतना रामान एक वेळार निमगेलें की ताका तूं कोण म्हणलें त्या वेळाक हनुमंतान म्हळें की हांव सुग्रीवाल मिनिस्टर म्हणून सांगलें की ते सांगिल्ले नंतर रामान 4 महिने तागेले उरलेलो ना थंय एक वेळा मिस्टेक केल्लो हांवें आनी दोनी वेळा पूर वचना म्हणून म्हळ्यार एक सान मिस्टेक केल्ले निमित्त म्हाका 4 महिने प्रभू रामचंद्र गेले उरलेलो ना आनी जीवन पर्यंत असो मिस्टेक करचे नज म्हणून हांकां सांगिल्लें म्हळ्यार कितले चंद जावन एक वर्णन पळय तूं कोण निमगेलो ताणें फस्ट म्हणलें की हांव रामाले दासू बट त्या वेळा पुरा जाण पळोवन हातले ते तूं एक वानर मरे मंकड तूं तुगेले कसन दत्त म्हण ते रामान दिवन पेटयला तुका आमगेले मिलिटरी पळय आमगेली शक्ती पळय म्हणली त्या वेळाक तो म्हणलें की तुमगेले पुरो शक्ती आसचे पुरो म्हाका आमगेले प्रभू रामचंद्राले कृप आस ब्लेसिंग्स आस ते पूर म्हाका म्हणलें त्या वेळाक रावणाक खूब येवन रावणान विभीषणाक सांगता काय तो विभीषणा आता तुगेल कर्तव्य ते हनुमंतान बाल्लाक उज्ज लावता तुवें आनी लेकलें मंकड उज्ज लायले फुडें जाल्लें खतम म्हणून पळय की न्ही ताणें उज्ज लायले पुरा जाण हास्य सुरू केले जाल्लें हागेलें एंड जाल्लें म्हणून आनी ताका बांदून घाल आशिल्लें अशी उज्ज घालना ताका बांदून घालून तागेले बाल्लाक उज्ज लायले ते इतले टायट करून बांदला खंय ते राज्यवान हनुमंतू रामन नाम ध्यान कोर न्हू सान जावन त्या राज्यांत कोण भायर येता भायर येवन दाखवत सुरू केलें की ताणें हांव कोण म्हणून एकडे दुखून आनी कड़े पुरा कड़े उज्ज लायतो गेलो आनी ताणें दाखोवन दिलेलें आसा हांगा इनोसेंट मरता आसा ती म्हणून इनोसेंट न्ही याद तुमी अधर्मा सायड आसता की तुमी राक्षस आवट आसता की तुमी राक्षस जावन आसता ती ताजे घोस्कर तुमकां पवित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतां विनाश काल आयला आसात तुमकां आनी तुमी विनाश म्हाका करून भायर सरले बट देवा राम नाम घेतले निमित्त विनाश आतां तुमगेले दत्त आसा म्हूण पुरा लंक जोडोवन घेवन अपार समुद्र येवन तागेले बाळ समुद्रा उतरा घालून ताणें वाडोवन कडेन सीताक सोदून ते गेले थंय सीताक कसले जायनी न्हय म्हणून म्हळ्यार भक्ती पळया प्रभू रामचंद्र मध्ये तुम्ही कसं नाही करचे असले रे आम्ही रडी आसा ते म्हणजे ताणे तागेले जीव वता
उज्ज्वलायता आसा ती म्हणजे म्हाका कश्ट जाता ना देवा नामस्मरण वयरी विश्वास आसूं जाता म्हाका रक्षण कोण करता म्हणचे ताजे निमित्त वापा समुद्र येवन वाडोवन कडे सीता माताला वसून ती सेफ असणं पळोवन कडे तो वापस येवन प्रभू रामचंद्र कंप्लीट डिटेल जावन सांगता तो आता आमी मुखार कशी प्लॅन करता युद्ध करता म्हणजे सगळे रामायणांतून सुंदरकांड म्हणचे कारण म्हळ्यार ही हनुमंताक एक्टिविटी निमित्त आयच्या दिवसाक हनुमान जयंतीक आमी हे श्रवण करता श्रवण केले निमित्त कशी जाता म्हळ्यार आमकां ते हनुमंताक कशी ते विक्टरी फ्लॅग म्हणचे आसता आमगे हे जन्म शास्त्रांत सांगिल्ले प्रकार की ती जन्म जन्मा दुखून आमी दुसरे योनी वचून आमी फेल जालेले आसा ती हे जन्म सक्सेस जावपा जाल्यार मोक्ष मेळपा जाल्यार इवन हनुमान जयंतीले हनुमंताले चरित्र राम चरित्र मानस आमी आयकून आमगे जीवन सार्थक करून घेवत म्हणचे शास्त्रा मुखांतर आमी आयकून येयला आसा ती अशी सांगचे गेल्यार धावका जाल तितलो आसा पण आमी कशी म्हळ्यार देवाला गेलता वेळार देवस्थानां वता केन्नाच आमगेले मनोभावन कशें आसता म्हळ्यार आमी लक्षे आमगेले प्लॅन करून आमी वचचे आनी देवाले मागचे देव त्या पुरा सक्सेस करता म्हणचे म्हळ्यार देव यत्र योगेश्वर कृष्ण पुरा योगाचो ईश्वर तो तितलो ताका शक्ती आसत तितलें सामर्थ्य आसत बट आमगेले कितलेक फुलिशनेस पळया आमी प्लॅन करून थंय वता ती आनी लागता ती देव ते सँक्शन करता तेन्ना आमी योगेश्वर कृष्ण म्हणून सांगता ती आमी ते एक्सेप्ट करता देवाल प्रति एक इच्छ कसं आसत आमगे जिवनांत केन्ना कशेंच पळया ताजे प्रकार आमी स्विकार करून घेवता आमी देवाले वचून एक मागता म्हळ्यार देवा तुगेले विशेष कृप आमकां आसता म्हणची बी ना आनी कसले लिस्ट घेवन आमी आमगेले प्लॅन करून देवा आमगेले प्लॅन सक्सेस जावप तशी करी म्हणून आमी मागचे नज्य म्हणचे इवन हनुमंतान आमकां दाखोवन दिलेलें आसा हनुमंतान प्रत्येक हेज्जे दवरले प्रभू रामचंद्राक संतुश्टी दसतली तागेले स्ವಂತ इच्छे कसले ना आशिल्ले तांतू जन हसता आशिल्ले कश्ट येता आशिल्ले चॅलेंज येता आशिल्ले प्रति समयांतू ताण लेखील कसले रामनाम ध्यान केल्यार पुरो जाता ते म्हाका रक्षा करता ते शक्ती दिता ते युक्ती दिता म्हणचे ताजे प्रकार देवान ताका दिलेले आसा आमी वरकेची आमगे जिवनांतू देवान कसले दिले वरकेची आमी विश्वास दवरून घेवता आमकां ते नाम स्मरण कसं आसत ते आमकां रक्षण करता आमकां उद्धार करता आमगे जीवन सार्थक करता म्हणचे ते विश्वास दवरून घेवन आमी आमगे जीवन मुखार वचका म्हणून हे रामायणा मुखांतर हनुमान जयंती मुखांतर आमकां पुरा ज्ञान मेळिल्लें आसा सीताराम लक्ष्मण हनुमान की जय हनुमान जयंती महामहोत्सव की जय ओम तत्सत ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु हरे कृष्ण आता आमी 3 वेळा जप करूया नामस्मरण केले निमित्त आमकां शक्ती मेळटा म्हणून आयकलां आसा आमकां आमगेले सत्संगा प्रति मेंबराले परिवाराचे करपेची मर्यादा पुरुषोत्तम राम लक्ष्मण सीता हनुमंताले पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण तागेले वरकेची पुरा लिहिल्याची विशेष कृपा आमगेले पुराजना वयर आसून चांग आरोग्य भाग्य दिवन आमी आध्यात्मिक उन्नती जावप तशी विशेष कृपा पुराजना मेळ्ळो म्हणून आमी 3 वेळा जप करूया हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे ओम तत्सत आमी ह्या मनोभावान पूजा करून न्ही हनुमंताक पूजा केले निमित्त आमगेले न सक्सेस जाता म्हणून आमी सीताराम लक्ष्मणाक सोडून ताली हनुमंता करचे वरके चुकी हेस हनुमंता कोरका कशी म्हळ्यार राम लक्ष्मण जानकी सांगेल कर परके आमगेलो रस्ता म्हणजे त्या भावनेर कोरका तो कसं प्रश्न आसता आज मेसेज केला हांवें उमेश
Hare Krishna, normally Lord takes avatar to protect his devotees. When irreligion increases and to re-establish the religion as per Bhagavad Gita, then why did Lord Rama take help of his pure devotee Hanuman to go to Lanka and kill Ravana? Yes, देवाल इच्छा ह्यांची कशी म्हळ्यार पवित्राणाय साधूनाम नाही यदा इदाय धर्मस्य वै भगवद्गीतेत सांगितलं असं. बट कसं नाही आम्ही अर्थ करून घेता ती इवन भगवद्गीतेंत वरकेची आम्ही कसं पळयता आसा म्हळ्यार कृष्णानं पूरा ग्लोरी अर्जुनाक दिलेला आसा. होय की नाही? पूरा ग्लोरी त्यांनी अर्जुनाक दिलेला आसा. इवन दो ते युद्ध पुरा कृष्णाने केल्लें आणि सांगितलं असं तू निमित्त मात्र बट सगळे ग्लोरी तांणी दिलेले अर्जुनाक. आता नरसिंहाल अवतार प्रल्हाद नाशी नरसिंहाल अवतार जायना विष्णू अवतार ध्रुव महाराज होय की नाही अशी तांणी तांगेले शुद्ध भक्त आले एक क्वालिटी दाखोवचे तांणी असल एक ऑपॉर्च्युनिटी दिवचे. आता आमकां कितले कितें जाणां केलो जन भारी भजन चंद भजन सांगता ती केलो जन चंद कोण क्लास घेता ती केलो जन चंद कोण देवाक प्रसाद नैवेद्य करता ती एक म्हणून दिल्लो आसत. ते कशें लेका म्हळ्यार पूरा आमी देवाले संतुष्टीकोस्कर कोरता बी ना आमगे स्वार्थाकोस्कर कोर न्ही. कोणाक विद्या दिले कोणाक बुद्धी दिले कोणाक धन दिल्लें आसत ना प्रत्येक आमी देवा संतुष्टीकोस्कर कोरता. आता अर्जुन पंचपांडवांत अर्जुनाक तांणी सिलेक्ट केल्ले आणि अर्जुनाक ते सगळे महाभारत युद्धाची कीर्ती म्हणजे अर्जुनाक पाविल्ली. तशींची सगळे रामायणाची कीर्ती हनुमंताक पावूका कसो जाल्यार म्हळ्यार हनुमंताले सेवा मनोभाव कशे आशिल्ले म्हणजे ते मनोभाव आमी वरकी इम्बायब करून येवका म्हणजे. सो तशी ते रावणाक मारचेकोस्कर रामान तांगेले सहाय घेतिले म्हणून सांगितलं. दोन्हीचे प्रश्न प्रिवियस बर्थ हनुमंत कोण आशिल्ले म्हणून. सो आमकां पुरो जन गोत्तो आस वानराले नांव करून केसरी जावन आशिल्लें. तशी तांचो सांगितलं आस तांणी संभारासुरा म्हणून ते सिक्रेट तीर्थ समुद्र लागीं मारचेकोस्कर अंजना देवी तांगेल पूत कुंजरा ते पुरो दाखोवन दिलेलें आस. तांगेल फुडेंचे हे कशें आशिल्लें म्हणजे तांणी मंकाड जावन आशिल्ले बट ताजे फुडें तांणी गंधर्व आस किन्नर आस किंपुरुश आस देवा लिलेंत तांणी सदां आसता ती ते पर्टिक्युलर जावन आमकां सांगूं जायना तांगेले प्रिवियस बर्थ कसन जावन आशिल्लें म्हणून म्हळ्यार तांणी पुरा दे आर अंश गॉडली बिईंग्स देवाल इच्छे प्रकार हांणी पुरा लीड करचेक देवाल उठयताले. तर ताचे घोस्कर पर्टिक्युलर जावन आमकां खंयच्यान तूं सांगिल्लें ना की हनुमंत प्रिवियस बर्थांत कसन जावन आशिल्लें